श्री स्वामी समर्थ. तुळशीच्या रोपाखाली ठेवा ही एक वस्तू, रातोरात श्रीमंत व्हाल, धनाची कधीही कमतरता भासणार नाही. नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तुळशीचं रोप जिथे असतं तिथे अशी कोणती वस्तू आहे जी ठेवल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचाही आशीर्वाद मिळतोच, पण देवी लक्ष्मी सदैव तुमच्या घरी वास करते. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. माता लक्ष्मीची कृपा तुमच्या आणि तुमच्या परिवारावर नक्की होईल. व्हिडिओला एक लाईक जरूर करा. घरामध्ये तुळशीचे रोप असणे घरातील प्रत्येक सदस्यासाठी फार फायदेशीर असते. पुराणानुसार तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असतो आणि या रोपाची पूजा करणे देखील फायदेशीर आहे. परंतु तुळशीच्या रोपाबरोबरच तुम्ही तिथे एक वस्तू जर ठेवली तर त्याचे फळ 10 पटीने तुम्हाला मिळते. या वस्तूशिवाय तुळशीला अपूर्ण मानलं जातं आणि या वस्तूमुळे तुळशीला पूर्णत्व प्राप्त होते. म्हणूनच मित्रांनो, भारतातच नाही तर जगभरातल्या बहुतेक देशात याला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे. तुळशीला अनेक औषधी गुणधर्म असण्यासोबतच खूप लाभदायक वनस्पती मानले जाते. प्रत्येक धार्मिक विधी किंवा कोणत्याही यज्ञात तुळशीच्या पानाचा उपयोग केला जातो. विष्णू पुराणामध्ये तुळशीला भगवान विष्णूची पत्नी असल्याचे सांगितले जाते. तुलसी ही जगज्जननी आहे. तिला सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळाले आहे. असे म्हणतात, ज्या ठिकाणी तुळस असते त्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिमूर्ती निवास करतात आणि त्याची पूजा केल्याने सर्व पापाचा नाश होतो. ज्या घरामध्ये तुळशीची पाने हिरवीगार राहतात त्या घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. श्रीकृष्ण सांगतात की तुळशीच्या दर्शनाने मनुष्य स्वर्गप्राप्ती करतो आणि तुळशीच्या पानाचे सेवन केल्याने त्याची सर्व पापे नष्ट होतात. तुळशीचे रोप नेहमी घरासमोर लावावे. ते पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणे सर्वात शुभ असते. तुळशीच्या भांड्यात इतर झाडे उगवत असतील तर ती वेळोवेळी काढून टाकावीत. जेव्हा घरात एकापेक्षा जास्त तुळशीची रोपे वाढू लागतात तेव्हा देवी लक्ष्मीचे घरामध्ये वास असल्याचे ते संकेत असतात. असे मानले जाते की तुळशीचे रोप सुकणे हे अकाली मृत्यू संकेत देते. असे मानले जाते की घरामध्ये तुळशीचे रोप सुकले तर घरातील सुख समृद्धी संपते, कारण वाळलेल्या तुळशीमध्ये लक्ष्मी वास करत नाही. वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप सुकले तर ते काही येणाऱ्या संकटाचे संकेत देत असते. त्यामुळे तुळशीची चांगली काळजी घ्यावी आणि ती नेहमी हिरवीगार ठेवावी. शास्त्रानुसार महिलांनी मासिक पाळीच्या वेळी तुळशीच्या रोपामध्ये पाणी टाकू नये आणि तुळशीला स्पर्श करणे देखील वर्जित आहे. आंघोळ केल्याशिवाय तुळशीला पाणी अर्पण करू नये आणि तुळशीला पाणी देताना एक गोष्ट लक्षात ठेवा की ते पाणी चुकूनही आपल्या पायावर पडू नये. त्यामुळे तुळशीचा अपमान होतो. म्हणून पाणी पायावर पडणार नाही याची काळजी घ्या. तुळशीमध्ये कधीही केमिकल पदार्थ टाकू नये. फक्त शेणाचा वापर करावा. तुळशीवर कोळी किंवा कीटकांचा वास नसावा याचीही काळजी घ्या. अशा ठिकाणी देवी लक्ष्मी वास करत नाही. तुळशीजवळ काटेरी रोपे लावू नयेत. शास्त्र सांगते, ज्या झाडावर फुलाच्या कळ्या येण्याऐवजी काटे येत असतील तर त्यापासून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. अशा प्रकारे रोप तुळशीजवळ कधीही ठेवू नयेत. खरे तर घरात कुठेही काटेरी झाडे ठेवू नयेत. या वनस्पतीमुळे घरातील वातावरण नकारात्मक होते. तसेच बरेच लोक सजावटीच्या नावाखाली नागफणीचे रोप घरात ठेवतात. तसे करणे पूर्णपणे चुकीचे आहे. चुकूनही तुळशीजवळ नागफणीचे रोप ठेवू नका. यामुळे तुळशीची संपूर्ण सकारात्मक ऊर्जा नष्ट होते. पण केळीच्या झाडाचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे. जर तुम्ही तुळशीजवळ केळीचे झाड लावले तर तुम्हाला अनेक पटीने जास्त फायदा होतो. केळीच्या झाडात भगवान विष्णू वास करतात. तुळशीजवळ लावल्याने घरात सुख समृद्धी येते आणि भगवान विष्णू ज्या ठिकाणी राहतात तिथे लक्ष्मी येते. मित्रांनो, आता आम्ही तुम्हाला ती वस्तू सांगणार आहोत जी ठेवल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी येणार आहे. मित्रांनो, तुळशीच्या रोपामध्ये शालिग्राम ठेवल्याने तुळशीचा अजून जास्त शुभ प्रभाव पाहायला मिळतो.
शालिग्राम हे भगवान विष्णूचे निराकार रूप मानले जाते. हा काळ्या रंगाचा दगड असून तो अद्वितीय आणि मौल्यवान मानला जातो. शालिग्राम तुळशीच्या भांड्यात ठेवल्यास तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. असे मानले जाते की उत्तरेकडील गंध नदीत हे दगड अल्प प्रमाणात आढळतात. तुळशीच्या रोपामध्ये शालिग्राम ठेवल्यास भगवान विष्णूसह लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. तुमच्या घरात धनधान्याची कमतरता कधीच भासणार नाही. पुराणानुसार ज्या घरात शालिग्राम असते ते घर तीर्थक्षेत्रासारखे उत्तम असते. शालिग्रामचे दररोज दर्शन आणि पूजा केल्याने सर्व प्रकारचे भौतिक सुख प्राप्त होते. शालिग्राम स्वयंभू असल्यामुळे त्याची प्राणप्रतिष्ठा करण्याची गरज नसते. रोज तुळशीजवळ ठेवून त्याची पूजा केली व्यक्तीला धनाशी संबंधित कोणतीही समस्यांना सामोरे जावं लागत नाही. विष्णू पुराणानुसार मृत्यूच्या वेळी शालिग्रामच्या चरणाचे तीर्थ जर व्यक्तीला दिले तर त्याला सर्व पापापासून मुक्ती मिळते. शालिग्रामच्या चरणाचे तीर्थ हे अमृतासारखे आहे. जो त्याचे सेवन करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो. काही लोक हे तीर्थ घेतात आणि डोक्यावरून हात फिरवतात, परंतु असे करणाऱ्याच्या शास्त्रात उल्लेख नाही. चरणतीर्थ नेहमी उजव्या हाताने श्रद्धेने घ्यावे. पण शालिग्राम घरी आणताना हे लक्षात ठेवा की आजकाल अनेक प्रकारचे शालिग्राम बाजारात उपलब्ध आहेत, ज्याची पूजा केल्याने काहीही परिणाम होत नाही. शालिग्रामची पूजा करणे म्हणजे प्रभू विष्णूच्या मूर्तीची पूजा केल्यासारखे आहे. शालिग्रामला रोज चंदन लावावे आणि पंचामृताने स्नान घालावे. तुळशीचं रोप घरी लावल्यानंतर त्याची नित्य पूजा करणे फार गरजेचे आहे. जर तुम्ही या नियमाचे पालन करू शकत नसाल तर घरी तुळशीचे रोप लावून चुकूनही तुळशी मातेचा अपमान करू नका, कारण यामुळे तुमच्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुळशीच्या कुंड्यात शालिग्राम नक्की ठेवा आणि देवी लक्ष्मी तुमच्या जीवनात सुख संपत्ती घेऊन येईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.